नॉर्मली पीसीओडी म्हणजे हा काही फार मोठा आजार नाही आहे. ह्याच्यात फक्त शरीरात काही चेंजेस होतात. जसं जसं मुलीचं वय वाढतं, तिला पिरियड यायला सुरुवात होतात, ओव्ह्युलेशन व्हायला सुरुवात होतं. तर ह्याच्यात आजच्या जीवनशैलीमध्ये काय बदल झालेत, मुलींच्या खाण्याच्या आहार विहाराच्या प्रॉब्लेम्समुळे खूप सारे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतात. जो आपला ब्रेन टू ओव्हरी हा जो HPO ॲक्सिस असतो, HPO ॲक्सिस म्हणतात त्याला, तर तो डिस्टर्ब होऊन जातो. सकस आहार घेणं, बाहेरचं फूड टाळणं, मोबाईलमध्ये जास्त गुंतू देणं नाही आणि स्ट्रेस कमी झाला पाहिजे. त्यांना आउटडोर गेम्स वगैरे खेळण्यास प्रवृत्त केलं पाहिजे. सारखं आपले मुलं आले की ह्या क्लासला लाव, त्या क्लासला लाव असं करून करून इतकं गुंतवून टाकतात की त्यांना आउटडोर ॲक्टिव्हिटीज नाही राहिली का काही मुलींची. नमस्कार आणि स्वागत आहे सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आपण यावर्षी आरोग्य मंथन नावाची नवीन पॉडकास्ट सिरीज सुरू केली आहे, हे सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहेच. आणि यामध्ये आपण वेगवेगळे तज्ज्ञ बोलावतो, त्यांच्याबरोबर आरोग्यविषयक चर्चा करतो आणि या चर्चेतून आरोग्याचं अमृत तुमच्यापर्यंत पोहोचावं, हा या आरोग्य मंथन मालिकेचा उद्देश. आज याच मालिकेमध्ये आपल्याकडे आले आहेत डॉक्टर कल्याणी घावटे. मी आधी मॅडमचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार मॅडम. थँक्यू स्मिता. आजचा आपला विषय आहे पीसीओडी, त्यामुळे वाढणारं वंध्यत्वाचं प्रमाण आणि त्यासाठी काही आधुनिक टेक्नॉलॉजी ज्या सध्या खूप प्रचलित आहेत, पण त्याविषयी खूप गैरसमज आहेत. एग फ्रीजिंग ही त्यातलीच एक कन्सेप्ट आहे आणि आता सध्याच्या काळात ही खूप आवश्यक कन्सेप्ट आहे. तर आज अनुभवी अशा कल्याणी मॅडम कडून आपण या कन्सेप्ट समजावून घेणार आहोत. तत्पूर्वी मॅडमचं आपली काही प्रॉडक्ट्स देऊन स्वागत करू इच्छिते. मॅडम, ही अर्हम आयुर्वेदची प्रॉडक्ट्स देऊन मी तुमचं खूप स्वागत करते. थँक्यू स्मिता. व्हेरी गुड. मॅडमची थोडक्यात ओळख करून देते. मॅडम बीजे मेडिकल मधून MBBS आणि PG केलेलं आहे मॅडमनी गायनेकॉलॉजीमध्ये. आणि मॅडम गेल्या 25 वर्षांपासून शिरूरमध्ये गायनेकॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. हजारो पेशंट्सनी त्यांच्या चिकित्सेचा लाभ घेतलेला आहे, सेवेचा. त्यांचा हसतमुख चेहरा आणि अद्ययावत ज्ञान यामुळे खूप पेशंट्सना फायदा झालेला आहे. मॅडमनी नुकताच केल युनिव्हर्सिटीमध्ये IVFचा पण एक कोर्स कंप्लीट केला आणि आता मॅडम 5 वर्षांपासून शिरूरमध्ये IVF तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तर अशा तज्ज्ञ आणि विद्वान अशा व्यक्तिमत्वाचं आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते. थँक्यू सो मच. येस, वेलकम. आणि आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. थँक्यू स्मिता या छान छान वर्ड्स बद्दल. येस. आता तुझं सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन. तुझे 1000 पॉडकास्ट एकदम प्रसारित झालेत आणि घराघरात तू आयुर्वेद पसरवतेस आहेस. इतकं छान ज्ञान देतेस लोकांना. मला खूप अभिमान आहे तुझा. कीप इट अप. खूप छान. प्राऊड ऑफ यू. थँक्यू. आपण आजच्या प्रश्नांपासून सुरुवात करूया. मला वाटतं हे प्रश्न बऱ्याच प्रेक्षकांच्या पण मनात असतात आणि बरेचदा सध्या सोशल मीडियावर माहितीचा इतका महापूर आहे, त्यामध्ये अभ्यास नसताना किंवा अनुभव नसताना लोक सल्ले देत असतात. त्यामुळे खूप कन्फ्युजन वाढत असतं. म्हणून आपण जास्तीत जास्त शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, हा आपला उद्देश आहे. तर आपण पीसीओडी संबंधित काही प्रश्नांपासून सुरू करूया की पीसीओडी म्हणजे नेमकं काय आणि त्याची लक्षणं काय काय असतात. हो, आता कसं होतं, पीसीओडी म्हटलं की पेशंटच्या मनात धडकी भरते. नेमकं पीसीओडी झालं मला असं म्हणून येतात. बऱ्याचशा मुली येतात, आई येते, त्याचे बाबा बरोबर येतात आणि सोनोग्राफीचा रिपोर्ट माझ्यासमोर ठेवतात. बरोबर. मॅडम मला पीसीओडी झालाय. मी म्हणते अगं थांब घाबरू नको, बस तू शांत. पीसीओडी म्हणजे काय, तुला काय त्रास होतो तो सांग, तू मला डायग्नोसिस सांगू नको. मग असं म्हटल्यावरती म्हणते मला काहीच होत नाही. मग का घाबरतेस तू? आम्ही फक्त युरिन इन्फेक्शन होतं म्हणून सोनोग्राफी करायला गेलो आणि ते डॉक्टरांनी हा रिपोर्ट दिला आणि मग सगळं घर हादरून जातं त्यांचं, मला पीसीओडी झालाय की काय झालंय. तर पीसीओडी म्हणजे काय असतं की हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो शरीरामध्ये, त्याने अंडाशयावर सूज येते. नॉर्मली पीसीओडी म्हणजे हा काही फार मोठा आजार नाहीये. ह्याच्यात फक्त शरीरात काही चेंजेस होतात. जसं जसं मुलीचं वय वाढतं, तिला पिरियड यायला सुरुवात होतात, ओव्ह्युलेशन व्हायला सुरुवात होतं. तर ह्याच्यात आजच्या जीवनशैलीमध्ये काय बदल झालेत, मुलींच्या खाण्याच्या आहार विहाराच्या प्रॉब्लेम्समुळे खूप सारे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतात. जो आपला ब्रेन टू ओव्हरी हा जो HPO ॲक्सिस असतो, HPO ॲक्सिस म्हणतात त्याला, तर तो डिस्टर्ब होऊन जातो. मग ते जे हॉर्मोन्स तयार व्हायला पाहिजे ज्या वेळेला ते होत नाही किंवा त्याचं सगळं बिघडून जातं प्रमाण. जे FSH, LH, प्रोलॅक्टिन हे हॉर्मोन्स जे असतात हे वेळेवर वाढतात, वेळेवर कमी होतात. तर हे सगळं डिस्टर्ब होऊन जातं. त्यामुळे काय होतं, ओव्ह्युलेशन होत नाही मुलींचं. मग अंडाशयाला सूज येते आणि त्याच्यात छोटे छोटे असे सिस्ट तयार होतात आणि ते ओव्हरीच्या सर्व बाजूने जाऊन बसतात आणि त्याचं पॉलिसिस्टिक ओव्हरी असं हे डायग्नोसिस देऊन मोकळे होतात आणि पेशंट घाबरून जातात. तर हे काही विशेष अवघड असं नाहीये.
फक्त थोडं जीवनशैलीत बदल, डाएट, एक्सरसाइज असं केलं की त्याचा पूर्णपणे आपण हे करू शकतो, ट्रीटमेंट करू शकतो. त्याची लक्षणं आपण महत्वाची काय असतात किंवा कंप्लेंट्स काय असतात अशा पेशंट? तर आता मुलींना जसं पिरियड सुरू होतो, आजकाल तू बघतेस की 11-12 वर्षाच्या मुलींना पिरियड सुरू होतात. ते का कधी त्याहून लवकर? हो, तर ते का होतात की त्यांचं वजन जास्त आहे बघ. 40 किलो वजन झालं की मुलीला पिरियड यायला सुरुवात होतो. मग आता त्यांची उंची खुंटते, पूर्ण बाकी शरीराची वाढ खुंटते. आता हे असे प्रॉब्लेम अशाचमुळे आहेत की जंक फूड खातात मुली, खाण्याच्या हे नाही, बसून बसून सगळं असतं, आउटडोर एक्सरसाइज बंद झालेत, मोबाईलमुळे, अभ्यासासाठी मोबाईल देऊन देऊन आपण मुलांना फारच हे झालेलं आहे, प्रॉब्लेम झालेत. आणि खाण्यातून जंक फूड तर आहेच आहे प्रॉब्लेम. आणि थोडाफार अनुवंशिकता पण आहे याच्यात का. समजा आईला पीसीओडी असेल तर मुलीला, बहिणीला असू शकतो, होण्याची शक्यता असतो, बऱ्यापैकी असतो. पण तो एकच कारण नाहीये. मेन कारण त्यांचं वजन वाढणे, जीवनशैली आहे, वजन वाढणे. आणि मग सुरुवात अशी होते की मुलीला पिरियड थोडे सुरू होतात, परत थांबतात, परत येतात, परत थांबतात. कोणाकोणाला 2-2, 6-6 महिन्याचा गॅप वाढत जातो. जसं जसं पिरियड वाढतो तसं वजन वाढतं आणि थोडंफार ब्लिडिंगचे प्रॉब्लेम सुरू होतात. कोणाला खूप दिवस ब्लिडिंग होत राहतं, कोणाकोणाला ब्लिडिंगच होत नाही. स्कॅन्टिमेन्सिस हा एक प्रॉब्लेम असतो. आणि जसं ब्लिडिंग होत नाही तसं तसं वेट गेन होतं. हे विशेष सर्कल चालू होत जातं. वजन वाढलं की ब्लिडिंग होत नाही, ब्लिडिंग वाढलं नाही झालं की वजन आणखी वाढतं. मग हा कुठेतरी कट करावा लागेल आपल्याला. या दुष्टचक्रात बरेच पेशंट अडकलेले असतात आणि त्यांना सांगून फारच ते डिप्रेस होऊन जातात. सायकोलॉजिकल त्यांचं हे सगळं कच्चीकरण होऊन जातं की माझं वजन कमी होत नाही, माझं वजन कमी होत नाही. हा मेन प्रॉब्लेम आहे पीसीओडीचा. म्हणजे मानसिक कारण पण आहे पीसीओडी मध्ये. जसं आता मॅडमनी सांगितलं, खाण्यापिण्याचं आपण सगळेच जण पाहतो आहोत की खाण्यापिण्याची पद्धतच खूप बदललेली आहे मागच्या 10 वर्षांमध्ये. खूप की रेडीमेड फूडचं अवेलेबिलिटी इतकी इझिली आहे की रोज काही ना काही विकतचं खाण्याचं प्रमाण आहे. आणि सेलिब्रेशन म्हणून विकतचं खाण्याचं प्रमाण आहे, कंटाळा म्हणून आहे, नाईलाज म्हणून आहे. आणि अशा रीतीने ते वाढत जातं. आणि आजकाल मुली हॉस्टेलला राहतात, त्यामुळे त्यांना एक चान्स असतो की घरचं मिळत नाही खायला, मग बाहेरचं. आणि या आहाराबरोबर विहार एक दुसरा मुद्दा मॅडम सांगितला की व्यायामाचा अभाव आहे. साधारण 10 वर्षाच्या 11 वर्षाच्या मुलींना खेळायला मिळत नाही किंवा त्या संधीच मिळत नाही त्यांना. आणि तिसरा मानसिकतेविषयी काही सांगू शकाल का? मानसिकता खूप बिघडते याच्यामुळे. काय होतं की तुला समजा एक मुलगी थोडं वजन वाढलं की तिला लगेच बॉदरेशन येतं, हे खाऊ नको, ते खाऊ नको असं म्हटलं की अशा मुलींना उलट जास्त खाण्याची इच्छा होते. आणि मग ते जर टेन्शन आलं ना की मुली जास्त खातात. बरोबर. आणि बाहेर जाणं टाळतात. वजन वाढलंय माझं, मग माझे कपडे फिट होतात, मला कपडे बसत नाही, हे असं त्यांच्या मनातल्या मनात होत राहतं. आणि सायकोलॉजी त्यांची अजून बिघडत जाते. कधी कधी खूप सिव्हिअर मध्ये डिप्रेशन मध्ये सुद्धा जातात काही मुली तर. हो, आणि त्याचाही हार्मोन्स परिणाम होतो. आणि हा सगळा स्ट्रेस वाढत जाऊन पीसीओडीचा त्रास अजून वाढत जातो. वेगवेगळ्या कारणांचा आजकाल मुलांना स्ट्रेस असतो. जसं मॅडम म्हणतात की दिसण्याविषयी एक सोशल बॉदरेशन असतं की अशा वयातल्या मुली अशा दिसल्या पाहिजेत. हे काय म्हणायचं त्याला, एक गणित डोक्यात बसवलेलं असतं. बरोबर. कदाचित सेलिब्रिटीजमुळे, सोशल मीडियामुळे. आणि दुसरा स्ट्रेस अभ्यासाचा आहे, करिअरचा आहे, कॉम्पिटिशनचा आहे. हे सगळे मानसिक कारण एकत्र येऊन पीसीओडीची निर्मिती होते. बरोबर. पीसीओडी आणि पीसीओएस यामध्ये काही फरक आहे का? आता मी जसं म्हटलं, पीसीओडी हा थोडासा कमी सिव्हिअर प्रॉब्लेम आहे. पीसीओडी मध्ये फक्त ओव्हरीला सूज असते, इरेग्युलर पिरियड्स असतात आणि बाकी दुसरा काही त्रास नसतो त्यांना. तर हे सगळ्यात कॉमन आहे. असं खूप मुलींमध्ये असतं. आता माझ्याकडे ओपीडीला समजा आज 10 मुली आल्या तर त्यातल्या कमीत कमी 5 मुलींना तर पीसीओडी निघणार आहे. एवढं कॉमन झालंय आता. एवढंच झालं या आता 5-10 वर्षात बघतो. पूर्वी नव्हतं एवढं. आपल्या काळी आपण किती खेळायचो, किती आपल्याला हे माहितीच नव्हता कधी पीसीओडी म्हणजे काय आहे. हे 10 वर्षामध्ये हे खूपच वाढलंय प्रमाण आणि अजून वाढतच चाललंय. तर सिंड्रोम होतो तेव्हा सिंड्रोम मध्ये काय असतं की तुम्हाला हिरसुटिझम असतो, हे ग्रोथ असते, हेअर ग्रोथ असते, अनवॉन्टेड फेशियल हेअर असतात. नंतर बाल्डिंग असतं बघ, पुरुषांसारखं थोडंसं बाल्डिंग असतं, केस गळण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि एक्नी असतात, काय म्हणतात त्याला, भरपूर पिंपल्स. म्हणजे प्रमाणाच्या बाहेर काही किरण जातच नाहीत ते. आणि विड्रॉवल किंवा ट्रीटमेंट शिवाय पिरियड्स येतच नाहीत. पिरियड जोपर्यंत तुम्ही गोळी घेत नाही तोपर्यंत पिरियडच येणार नाही. हा झाला पीसीओएस. आणि म्हणजे पीसीओडी दोन्ही वेगळे आहेत. हो, पीसीओडी हा माइल्ड भाग आहे, खूप जणांना असतो आणि लवकर रिकव्हर होऊ शकतो. ट्रीटमेंटचा त्याचा चांगला फायदा होतो. तो पीसीओएस म्हणजे सिंड्रोम आहे. हा थोडासा जरा मेटाबॉलिक याच्यात जातो, त्याच्यात इन्सुलिन रेजिस्टन्स असतो
नंतर कार्डिओव्हास्क्युलर रिस्क असतात, एंडोमेट्रियल कॅन्सर होण्याची शक्यता असते. हे थोडं सिव्हिअर प्रमाण झालं, हे कमी असतं, खूप नाही दिसून येत. आणि ते थोडंसं एल्डर एज मध्ये दिसून येतं, 30-35च्या पुढच्या मुलींमध्ये. आणि पीसीओडी हा फक्त रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये दिसतं, साधारण 15 ते 45 पर्यंत जोपर्यंत. पण हा पूर्णपणे जात नाही बरं का. पीसीओडी जरी असेल ना, फार प्रमाणात कमी, थोड्याफार प्रमाणात त्रास कमी जरी झाला तरी असं पूर्णपणे संपला आहे असं नाही होऊ शकत. हा क्लिअर झाला असं होत नाही, कारण हा शेवटी अंतर्गत हॉर्मोनचा प्रॉब्लेम आहे. ते काय आपण बदलू शकत नाही. ते फक्त आहार विहार बदलणे आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने तो अंडर कंट्रोल ठेवणे महत्वाचं आहे. पण जिद्द, जर माझा असा अनुभव आहे, जर जिद्दीने केलं त्या मुलींनी, जर त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये बदल केले, मानसिकतेमध्ये केले, तर हे रिकव्हर होऊन बरेच दिवस त्यांना काही त्रास होत नाही, प्रेग्नन्सी राहते असं आपण पाहतो. हे त्या पेशंटवर पण बऱ्याच अंशी अवलंबून असतं, खूप अवलंबून असतं. पीसीओडीमुळे वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटीमध्ये काय, किती रोल आहे पीसीओडी? हो, भरपूर रोल आहे. जवळजवळ माझ्या मते जे काही आता यंग मुलींना तर आपण याचे ट्रीटमेंट करत नाही, हॉर्मोनचे ट्रीटमेंट करत नाही. लग्न झाल्यानंतर त्यांना सांगून ठेवतो की बघ, आता तू जर व्यायामाकडे लक्ष दिलंस, आहार व्यवस्थित केला, तर तुला पुढे प्रॉब्लेम येणार नाही. पण तू हे असंच राहिलं, तुझं वजन वाढत राहिलं आणि जर तू खाण्याची पथ्य नाही पाळलीस तर तुला प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट घ्यावी लागेल जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा. अगदी ऑलमोस्ट जवळजवळ सगळ्या पीसीओडीच्या पेशंटला प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट थोडीफार प्रमाणात घ्यावीच लागते. आणि जर त्यांनी व्यवस्थित आपण सांगितलेल्या गोष्टी पाळल्या, जे खाण्याची पथ्य पाळली, एक्सरसाइज केलं, योगा प्राणायाम मेडिटेशन करून स्ट्रेस कमी केला, तर नक्की त्याचे रिझल्ट आहेत की स्वतःहून त्या प्रेग्नंट राहू शकतात. अगदी छान रिझल्ट आहेत त्यांचे. तर म्हणजे मला तर वाटतं इन्फर्टिलिटी, आता मॅडम इन्फर्टिलिटी तज्ञ आहेत, त्या नेमकी आकडेवारी सांगू शकतील. पण माझ्या अंदाजे 100 जर कपल्स आली इन्फर्टिलिटीची, त्यातल्या मला वाटतं 70-75 कपल्स मध्ये पीसीओडी हेच महत्वाचं आहे. अगदी महत्वाचं. मग राहिलेल्या याच्यात वेगळी कारण असतात. बरोबर. आता लहान मुलींमध्ये किंवा युवतींमध्ये पीसीओडीचं लवकर निदान करण्यासाठी काय स्टेप्स घ्यायला हव्यात पालकांनी किंवा समाजामधून, काय आपण काळजी घ्यायला हवी? बरोबर, तेच माझं म्हणणं आहे की आहारच पहिल्यांदा मुलींना सांगायचं की सकस आहार घेणं, बाहेरचं फूड टाळणं, मोबाईल मध्ये जास्त गुंतू देणं नाही, आणि स्ट्रेस कमी झाला पाहिजे. त्यांना आउटडोर गेम्स वगैरे खेळण्यास प्रवृत्त केलं पाहिजे. सारखं आपले मुलं आले की ह्या क्लासला लाव, त्या क्लासला लाव असं करून इतकं गुंतवून टाकतात की त्यांना आउटडोर ऍक्टिव्हिटीज नाही राहिली का काही मुलींची. मी बरेचदा पालकांना सांगते की 2-4 मार्क कमी पडले काय बिघडतंय, हो ना, पण त्यांचं आरोग्य जास्त महत्वाचं आहे. नुसतं एका जागी बसून त्यांचा अभ्यास चांगला होतो हा गैरसमज आहे पालकांचा, की हे बरेचसे क्लासेस लावले की अभ्यास चांगला होईल, असं अजिबात नाहीये. उलट मुलांना अभ्यासाच्या मध्ये थोडं 1 तासभर खेळायला द्या, ते त्यांचा अभ्यासही चांगला होईल आणि आरोग्यही चांगलं छान राहील. पीसीओडी असताना गर्भधारणेसाठी काय गोष्टींची काळजी घ्यायला हवी, म्हणजे फर्टाईल एज मध्ये काय काळजी घ्यायची? बरोबर, फर्टिलिटीसाठी हेच महत्वाचं आहे की त्यांचं ओव्ह्युलेशन होतंय की नाही बघावं लागतं. आणि पेशंटला जेवढं लवकर प्रेग्नन्सी ठेवता येईल तेवढं ठेवा, सांगतो हे महत्वाचं. आता आजकाल लग्नच 25व्या वर्षी होतात, 27व्या वर्षी होतात, आणि मग त्यांना नको असते लगेच प्रेग्नन्सी. बरोबर. आणि मग कधी कधी तर प्रेग्नन्सी राहून सुद्धा ते टर्मिनेशन करून टाकतात आपल्या सल्ल्याविरुद्ध करिअरसाठी. ते हे चुकीचं असतं. मग मी ते प्रत्येक पेशंटला आधी सांगते समजावून की तुला राहिलंय नशिबाने तर तू ठेव हे. आणि जेवढे लवकर जे समजा काउन्सिलिंगसाठी आले की बाबा मला हे करायचंय की आता मला नकोय सध्या प्रेग्नन्सी, तर मी त्यांना सांगते की तुला पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, तर तुला अजून वेळ लागणार आहे प्रेग्नन्सी राहायला, तू जास्त वेळ वाया घालू नको, आत्ताच प्रेग्नन्सी ट्रीटमेंट घे, म्हणजे मग लवकरात लवकर प्रेग्नन्सी राहून जाईल, फॅमिली कंप्लीट झाली की तू नंतर मग कर ना काय तुला करिअर करायचं ते. म्हणजे हा सल्ला कदाचित कधी कधी मुलींना थोडा जुनाट वाटतो बरं का. जेव्हा डॉक्टर्स आम्ही सांगतो ना, तर तेव्हा त्यांना हा पोक्त सल्ला वाटतो जरा, की आमच्या घरचे तेच सांगतात आणि तुम्ही पण तेच सांगताय. पण बायोलॉजिकली, सोशली आणि हे मॅडम सांगतात शरीरशास्त्राच्या दृष्टीने जर पीसीओडी असेल तर योग्य वयात, मला वाटतं 30च्या आत जर प्रेग्नन्सी राहिली तर कॉम्प्लिकेशन्स कमीत कमी होतात. म्हणून ज्यांना पीसीओडी आहे त्यांनी हा महत्वाचा मुद्दा नक्की लक्षात घ्यायला हवा. तर नवीन टेक्नॉलॉजी जी आलेली आहे एग फ्रीजिंग, त्याबाबतची मूलभूत माहिती आपण मॅडम कडून घेऊया की नेमकी ही टेक्नॉलॉजी काय आहे. बरोबर. बघ स्मिता, आजकाल मुली सगळ्या करिअर ओरिएंटेड झालंही पाहिजे, ते एवढं शिकतो आपण, त्यामुळे काहीतरी पुढे आपल्या ह्याचा उपयोगही झाला पाहिजे. पण त्यांना हे लक्षात राहत नाही की आपलं वय वाढतंय, की आपलं ओव्हरीचं पण वय वाढतंय. बरोबर. मग जेव्हा तुम्ही लग्न कराल, तुमचं वय जर 35 असेल तर त्यावेळेला तुम्हाला जे ओसाइट्स पाहिजे ते मिळत नाहीत. आता काय होतं, 30 नंतर मुलींचं ओव्हरीचं एजिंग खूप फास्ट कमी व्हायला लागतं. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की 30च्या आत तुम्ही आपले जर ओसाइट्स फ्रीज करून ठेवले, एक फ्रीजिंग करून ठेवलं, त्यानंतर तुम्ही करिअर करा, तुम्हाला पाहिजे तेव्हा लग्न करा, काही करा, आणि मग नंतर तुम्ही हे
एग्स तुम्ही त्यावेळेला वापरू शकता. तोपर्यंत तुमचं वय झालेलं असतं, पण बीज तुमचं 25 वर्षाचं असतं. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. क्वालिटी चांगली असते, त्यातून बेबी चांगले होतात, एम्ब्रिओ चांगले होतात आणि लवकरही तुम्हाला रिझल्ट मिळतात. मग त्यासाठी पणवण फिरावं लागत नाही. नाही तर 35च्या नंतर तू IVF करायला गेली मुलगी तर तिला खूप त्रास होतो. असं नाही की लगेचच होईल, 2 सायकल 3 सायकल असे लागतात की बीजच मिळत नाहीत. मग ह्याच्यामुळे आपल्यालाही फ्रस्ट्रेशन येतं आणि ती तर अगदी डिप्रेस झालेली असते, पूर्ण सगळीकडून पेशंट येतं. जेव्हा इन्फर्टिलिटीचा पेशंट असतो तेव्हा त्याला स्वतःचं एक प्रेशर असतंच त्या कपलला, शिवाय सामाजिक प्रेशर खूप जास्त असतं की अजून काही नाही, अजून काही नाही, काही चाललंय की नाही, काही चाललंय की नाही. आणि असे प्रश्न बरेचदा मुलींना हर्ट करतात विशेष करून. आणि करिअर तर करायचंच असतं, त्यामुळे ती कोंडीत सापडलेली असते की करावं काय नाही. आणि जेव्हा मातृत्व हवं असतं तेव्हा मग काही उपाय राहत नाही. त्यासाठी हा एक फ्रीजिंगचा उपाय सांगितला मॅडमनी. म्हणजे ओव्हम जे आहेत, जे बीज आहेत, जी जननक्षम अवस्थेतली बीज आहेत ती फ्रीज करून ठेवण्याची टेक्नॉलॉजी म्हणजे एक फ्रीजिंग. म्हणजे तुमचे फर्टिलिटी पॉज करून ठेवायची तेवढ्या दिवसासाठी. किती छान आहे बघ ना हे, म्हणजे किती टेक्नॉलॉजीने दिलेलं एक वरदान आहे म्हणायचं. आणि PCODच्या रुग्णांना विशेष त्याचा फायदा. आणि आता बऱ्याच लोकांना माहित नाही त्या गोष्टी. मुलींना आता मी ज्यांना सांगते त्यांना पण ते नवीन असतात की अरे असा पण उपाय आहे का काय, मग ते पण विचार करू लागतात. म्हटलं असं सगळ्यांना माहित जेव्हा होईल तेव्हा नक्कीच याचा फायदा होईल. आता तुझ्या पॉडकास्टच्या थ्रू जेवढे लोक बघतील त्यातल्या 10% लोकांनी जरी हेच केलं तरी मला खूप आनंद होईल या गोष्टीत. आणि ही किमान माहिती होईल की अशी टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा वापर करता येतो, हे जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणं हाच आपला उद्देश आहे. की नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत आणि त्याची जाणीव, मग ते तुम्हाला त्या योग्य आहेत की नाही हा तुम्ही वैयक्तिक सल्ला तुमच्या डॉक्टरांकडे घेऊ शकता. पण हे ज्ञान आजकाल बऱ्याच जणांना नाही आणि तोच आपला उद्देश आहे. बरोबर. एक फ्रीजिंग साठी योग्य वय काय, म्हणजे त्याची वयोमर्यादा काय आहे? बरोबर. आता बघ 25 ते 30 हा सगळ्यात चांगला पिरियड असतो फर्टिलिटीसाठी. ह्या वेळात आपले ओसाइट्स असतात ते खूप छान ऍक्टिव्ह असतात. तर 30च्या आत आपण ओव्हम पिकअप केलं पाहिजे, फ्रीजिंग केलं पाहिजे. कारण 30 नंतर जर क्वालिटी कमी झाली तर त्याचा काही उपयोग नाही ठेवून. किंवा मग तुम्हाला समजा 30-32 आहे सध्या, आता तुम्हाला कळलंय की जेवढं लवकर कळलं तेवढं तुम्ही करा. अजूनही तुम्हाला 30च्या पुढे थांबायचं असेल तर लवकर करा, पण जेवढं लवकर करता येईल 30च्या आत 25 आणि 30 हे सगळ्यात आयडियल एज आहे. म्हणजे खरं तर लग्नाचं सुद्धा हे योग्य वय आहे. जरी कितीही मुलींना करिअर करायचं असेल आणि फ्रीडमची कन्सेप्ट असेल तरीही मी बरेचदा माझ्या पेशंट्सना सांगत असते की बायोलॉजिकल किंवा नैसर्गिक जी जबाबदारी आहे मातृत्वाची ती स्त्रीकडेच आहे. त्याच्यामुळे योग्य वयात लग्नाचा विचार करणं आणि योग्य वयात मातृत्वाचा विचार करणं हे महत्वाचं आहे. पण काही अपरिहार्य कारणाने जर उशीर होत असेल तर त्यासाठी ही टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे आपल्याकडे. बरोबर. त्याची प्रोसेस काय असते, एक फ्रीजिंगची प्रोसेस कशी केली जाते? आता ह्याच्यामध्ये काय असतं की पेशंट जेव्हा मुलगी सांगते मला की हो मला मॅडम करायचं आहे एक फ्रीजिंग, मग त्यांना आम्ही पिरियडच्या 2nd डे पासून बोलवतो. त्यांचं बाकी वर्कअप करून घेतो की जसं थायरॉइड, हिमोग्लोबिन, शुगर, काही आजार नाही ना, त्यांना भूल द्यावी लागणार आहे कारण आपल्याला. तर एका महिन्याचा पिरियड असतो साधारण, की पहिले 10 दिवस ते 12 दिवस आम्ही त्यांना इंजेक्शन देतो. इन्शुलिन सारखे इंजेक्शन असतात हॉर्मोनचे, की हॉर्मोनमुळे आपण समजा नॉर्मली एका सायकलमध्ये एकच बीज तयार होतं ना, तर आपण इंजेक्शन असे देतो की निदान 5 ते 10 बीज तरी तयार होतील. मग तेवढ्या त्यासाठी 10 इंजेक्शन मध्ये मग तिला साधारण 10व्या-11व्या दिवशी सोनोग्राफी करून बघणार की किती बीज तयार झालेत. एक इस्ट्राडियोल म्हणून एक टेस्ट असते ती करणार, त्याच्यामध्ये पण अंदाज येतो की किती बीज तयार झालेत. त्याच्याप्रमाणे आपण त्यांना ओव्हम पिकअपच्या प्रोसिजरसाठी पोस्ट करणार. मग हे सगळे इन्व्हेस्टिगेशन नॉर्मल आहे, शुगर नॉर्मल आहे, युरिन इन्फेक्शन नाहीये, तिला सर्दी खोकला नाहीये, एक जनरल अनेस्थेशिया असतो. समजा सकाळी सकाळी तिला उपाशीपोटी बोलवतो आम्ही आणि त्या दिवशी पूर्ण भूल देऊन तिला सांगतो असं असं प्रोसिजर आपण करणार आहे आणि वरतून काही टाका नाहीये, काही नाहीये, तुला ती इंटरनल असते. इंटरनल आपण जशी सोनोग्राफी करतो ट्रान्सव्हर्जनल, त्या ट्रान्सव्हर्जनल सोनोग्राफीला पुढे एक नीडल लावलेली असते बारीकशी. पूर्ण अनेस्थेशिया दिलेला असतो, पेशंटला दुखत नाही, काही नाही. 5 मिनिटाची प्रोसिजर असते. दोन्ही ओव्हरीतून जेवढे मला सोनोग्राफी खाली दिसतात ते ओसाइट आपण काढतो आणि एम्ब्रिओलॉजिस्टच्या ताब्यात देतो. मग तो सगळे चेक करतो की कुठले चांगले आहेत, कुठले कसे आहेत आणि ते फ्रीज करून ठेवतो आपण. बस अगदी एवढी प्रोसिजर आहे. मग तिथून पुढे संध्याकाळपर्यंत पेशंट ऑब्झर्व करायचं, थोडं वजायना क्लीन करून घ्यायचं, काय ब्लिडिंग आहे का नाही सगळं बघून घ्यायचं. एकदम पेशंट 10-15 मिनिटात सेटल झाली की मग त्याला झोपून ठेवायचं तासभर. काही त्रास नाही ना, युरिन पास केली की मग घरी सोडायचं. एका दिवसाचं, म्हणजे साधारण एका दिवसाची आणि पेनलेस प्रोसेस आहे हे महत्वाचं, की याच्यात खूप कॉम्प्लिकेशन्स नाही आणि खूप पेन तर अजिबातच नाही. बरोबर. हे आता फ्रोझन एग्स असतात, ते टिकण्याचा कालावधी किती आहे, किती दिवसांपर्यंत आपण किती दिवस ठेवू शकतो? हो का? कितीही दिवस. बरं.
जर मुलीला वाटलं की मी 5 वर्षांनी लग्न करणार आहे, तिला 5 वर्षांनी देऊ, 10 वर्षांनी तिला पहिलं नाही झालं, दुसरं झालं, 10 वर्षापर्यंत ठेवू शकतो. आता हिस्ट्री अशी आहे की कमीत कमी 15 ते 20 वर्षापर्यंत लोकांनी ठेवलेले आहेत. एका पेशंटच्या आईला हिस्ट्रीमध्ये मी पण बघितलेलं नाहीये माझ्या याच्यामध्ये, पण असे सांगतात की तिच्या आईने मुलीला तिचे ओसाईट दिले. हो हो हो, आपण बातम्यांमध्ये हे वाचतो. जेनेटिक प्रॉब्लेम होता मुलीला, तिला बीज तयारच होणार नव्हते. मग तिच्यासाठी आईचे स्वतःचे प्रिझर्व केलेले एग्स तिला मिळाले. म्हणजे विदेशांमध्ये ही टेक्नॉलॉजी खूप आधीपासून आपल्या आधी चालू झाली. आपल्याकडे साधारण 2010 पासून चालू आहे, पण पूर्वी तिथून तिथे तर त्याच्यापेक्षा आधीपासून 25 वर्ष तरी झाले असणार. आणि त्याचा योग्य वापर केला जातो आहे. हो हो. एक फ्रीजिंग नंतर जी गर्भधारण होते त्याच्यामध्ये सक्सेसफुल गर्भधारणेचा रेशो किती असतो? आता बघ ना, 25 वर्षाचं ओसाईट म्हणजे खूप छान असतं. आता आमच्या नॉर्मल IVF ला पेशंट येतात ते ऑलमोस्ट 30च्या वरती असतात. बरोबर. 30-35च्या पुढे असतात, त्यामुळे त्यांचा उलट कमी असतो सक्सेस रेट. उलट ह्या 25 वर्ष किंवा 30 वर्षाच्या आत प्रिझर्व केलेले एक्सलंट रिझल्ट असतात, अगदी छान असतात. काहीच प्रॉब्लेम म्हणजे ज्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा राहणं शक्य नाहीये त्यांच्यामध्ये या दोन्ही पद्धतींपैकी एक फ्रीजिंगचा सक्सेस रेट जास्त चांगला आहे IVF मध्ये. हो नक्कीच. एक फ्रीजिंग आणि सोशल एक फ्रीजिंग मध्ये काही फरक असतो का? आपण हे करतोय आता सध्या, हे जे बघतोय मी सांगते तुला, ते सोशल एक फ्रीजिंग आहे. जसं आपण हे म्हणतो की सेलिब्रिटीज वगैरे करतात, प्रियांका चोपडा हे लोक करतात, हे सोशल एक फ्रीजिंग झालं की त्यांना माहित नाही आपण लग्न कधी करणार आहे, कुणाशी करणार आहे, हे सोशल एक फ्रीजिंग झालं. मेडिकल म्हणजे काय की समजा एका मुलीला कॅन्सर झालाय, तिला आता ओसाइड्स केमोथेरपी द्यायची, रेडिओथेरपी द्यायची, तर मग त्यांचे फिजिशियन त्यांना सांगतात की मॅडम तुमचं आता फर्टिलिटी सगळी डिस्टर्ब होणार आहे किमोथेरपीमुळे, तर तुमच्या गायनॅक किंवा IVF कन्सल्टंटला जाऊन भेटा. त्यांनी जर तुम्हाला सजेस्ट केलं तर तुम्ही एक फ्रीज करून ठेवा. कारण हे फास्ट ग्रोईंग जे ऑर्गन्स असतात ओव्हरी सारखे, त्याच्यावर सगळ्यात पहिला परिणाम होतो किमोथेरपीचा. ओव्हरीचं सगळं फंक्शन खराब होतं. अशा काही स्पेशल मेडिकल कंडिशन्स मध्ये जे फ्रीजिंग केलं जातं त्याला आपण मेडिकल म्हणतो. आणि सोशल म्हणजे आता आपण डिस्कस करतो हे सोशल एक फ्रीजिंग आहे. आता PCOD ज्यांना आहे अशा मुलींनी किंवा महिलांनी एक फ्रीजिंग करण्याचा विचार करायला हवा का? तुम्हाला काय वाटतं, करायलाच हवा का दरवेळी? नाही, PCODचं म्हणजे जर लग्न जर लवकर झालं ना तर मग काही गरज नाही आपल्याला. उलट PCODच्या ओसाइट थोडे जास्त दिवस राहतात. म्हणजे नॉर्मल पेशंट मध्ये 30 नंतर जे कमी होतं काम, ते PCODच्या मुलींमध्ये थोडं अजून 1-2 वर्ष प्रोलॉंग होतं. पण जर तुला लग्नाला उशीर असेल, समजा ऑलरेडी हिचं 30 झाले, तर मग करून ठेवायला हरकत नाही. उलट यांचं क्वालिटी पण खूप छान असते आणि 10 पेक्षा जास्त ओसाइट, म्हणजे जर नॉर्मल पेशंटला इंजेक्शन देऊन 10 बीज तयार झाले तर PCODच्या पेशंटला 20 बीज तयार होतात. कारण त्यांचा आधीच जास्त ओसाइट्स असतात त्यांच्या शरीरात आणि क्वालिटी पण खूप चांगली असते. लाईव्ह बर्थ रेट पण खूप चांगला असतो. त्यामुळे PCOD मध्ये जर एक फ्रीजिंग केलं तर खूप छान रिझल्ट आहेत. पण PCOD मध्ये सिस्ट असल्यामुळे ओव्हमची क्वालिटी बिघडलेली असते का? नाही, कारण आपण कंट्रोल करतो ना, हे कंट्रोल करतो. प्रत्येक पेशंटला पर्सनलाइज असते त्याची, एकच ठोकळं असं नाही करत आपण स्टिम्युलेशन. PCODच्या पेशंटसाठी वेगळं असतं, नॉर्मल पेशंटसाठी वेगळं असतं. त्यांना हायपर स्टिम्युलेशन पण नाही व्हायला पाहिजे. बरोबर. PCODच्या पेशंटला मग खूप सारे इंजेक्शन दिले तर मग ओव्हरी ऑलरेडी मोठ्या आहेत त्या अजून मोठ्या होतात. त्यामुळे थोडंसं कमी डोस मध्ये किंवा स्पेशल काही इंजेक्शन असतात ते देऊन हायपर स्टिम्युलेशन होऊ नये ही काळजी घेऊन हे सगळी केलेली जाते ट्रीटमेंट. म्हणजे एक फ्रीजिंग हे 2 कंडिशन्स मध्ये करायला पाहिजे. नॉर्मल ज्या मुलींना काहीही तक्रार नाही पण लग्नाला उशीर होतोय, 30 नंतर त्यांना लग्न करायचंय किंवा 35 नंतर प्रेग्नन्सी ठेवायची, अशा नॉर्मल स्त्रियांसाठी, महिलांसाठी ही एक टेक्नॉलॉजी आहे. आणि दुसरं म्हणजे ज्यांना PCOD आहे, माहितीच आहे की पुढे जाऊन फर्टिलिटीला काही प्रश्न येऊ शकतात, अशा दोघींसाठी हा चांगला पर्याय आहे. बरोबर म्हणायचं. हो हो. आता लाईफस्टाईल चेंजेसचा PCOD मध्ये किंवा एकूण फर्टिलिटी मध्ये कसा परिणाम होतो याविषयी तुमचं ऑब्झर्वेशन किंवा काही केसेस तुमच्या सांगितल्यात तर त्यांना, प्रेक्षकांना आपल्या आणखी खूपच महत्वाचं आहे लाईफस्टाईल चेंजेस. म्हणजे पहिला स्टेप इज लाईफस्टाईल चेंजेस. PCODची मुलगी आली की तिला मेडिसिन देत नाही आम्ही. आम्ही पहिल्यांदा सांगतो की तू डाएट कर, वजन कमी कर. समजा 7 ते 10% तिच्या वजनाच्या 7 ते 10% वजन जर कमी झालं तर PCOD रिकव्हर सुद्धा होऊ शकतो. म्हणजे ज्या लीन असतात, थोड्याशा ऍव्हरेज असतात, मुली खूप जाड नाहीयेत, त्यांना थोडा रिझल्ट लवकर येतात की त्यांना नुसतं लाईफस्टाईल चेंजेस वरच PCOD कंट्रोल होऊन जातं. एक्नी वगैरे कमी होऊन जातात, हिर्सुटिझम कमी होऊन जातं. आणि
म्हणजे 90% आपण म्हणू शकतो की लाईफस्टाईल चेंजेसचा. अरे वा. मेडिसिन तर खूप कमी लागतात नुसते पीसीओडीला. सिंड्रोमला नाही म्हणत मी, पीसीओडीला. सिंड्रोमला थोडी जास्त ट्रीटमेंट लागते, कारण त्यांना इन्शुलिन रेझिस्टन्स असतो, बरेच प्रॉब्लेम, हिर्सुटिझम असतो, एक्ने असतात, मग त्यांना थोडं मेडिसिन द्यावेच लागतात, त्यांना नाही होत. पण ज्यांना माइल्ड आहे हा आजार पीसीओडी, जे नॉर्मल जो 70% पीसीओडी असतं आणि 30% पीसीओएस असतं, मग असं हे सिंड्रोमची ट्रीटमेंट तर फुल वेगळी आहे. पण त्यांना पण शेवटी लाईफस्टाईल चेंजेस करावेच लागते. म्हणजे किती महत्वाचं आहे लाईफस्टाईल चेंजेस, ज्याच्यावर आपण आपल्या चॅनलवर वारंवार चर्चा करत असतो. आहार, विहार आणि विचार या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत. आयुर्वेद सुद्धा सांगत असतो की स्वस्थ व्यक्तीने स्वास्थ्य रक्षणासाठी पण या 3 गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं, आणि रोगी झाले तरी पण या 3 गोष्टींकडे लक्ष द्यायचंच आहे. त्यामुळे हे गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बऱ्याचदा पेशंट्सना अशी अपेक्षा असते की आपण डॉक्टरकडे गेलं, त्यांनी एखादं प्रिस्क्रिप्शन दिलं की आपला आजार बरा आला. पण मी नेहमी माझ्या पेशंट्सना सांगत असते, मॅडम हे सांगत असतात की 50-60% जबाबदारी तुमची असते. तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात किती जबाबदारी घेताय, सांगितलेले बदल कसे फॉलो करताय, यावर शेवटी रिझल्ट येणार आहे, नुसत्या औषधांनी नाही येऊ शकत. अशी कोणती विशेष केस आहे का की पीसीओडी असून सुद्धा एक फ्रीजिंग केल्यामुळे मातृत्वाचं स्वप्न पूर्ण झालं, अशी एखादी केस तुम्ही सांगाल? बऱ्याच येतात सांगायला. तर आता एक होती, तिचं 10 वर्ष झाले होते लग्नाला, आणि बऱ्याच ठिकाणी फिरून झालं होतं पीसीओडी नुसतं. तिने ते टेन्शन घेऊनच तिचा स्ट्रेस इतका वाढला होता की मला राहतच नाही मॅडम. पहिले तर मी तिला सगळे लाईफस्टाईल चेंजेस करायला सांगितले आणि तिने केले. तिने जवळजवळ 10 ते 12 किलो वजन कमी केलं 3 महिन्यामध्ये. बघा, बरंच काहीतरी लिक्विड डाएट घे काहीतरी करून केलं तिने. पण तिने मनावर घेतलं सगळ्या गोष्टी, योगा करायची, रनिंगला जायची, आणि मग तिला पीसीओडीचं हे आपण पिकअप केलं तिचं. आणि पहिल्या सायकलमध्ये तिला प्रेग्नंट राहिली. म्हणजे 10 वर्षानंतर ती इतकी खुश झाली, तो विचार नको, तिच्या घरच्यांचा आनंद म्हणजे बघण्यासारखा होता. खरंच आहे. आणि अशा खूप केसेस तुम्हाला रोज भेटत असतील, कारण हे माणसाने कितीही प्रगती केली, टेक्नॉलॉजी कितीही पुढे गेली, तरी ज्या नैसर्गिक काय म्हणायचं त्याला, ऐषणा म्हणतात आयुर्वेदामध्ये, म्हणजे प्रत्येक प्राण्याची पुनरुत्पादनाची जी इच्छा आहे, सर्जनाची जी इच्छा आहे, मातृत्वाची इच्छा आहे, ती टेक्नॉलॉजी त्याला हरवू शकत नाही. त्यामुळे वय कितीही झालं, टेक्नॉलॉजी कितीही पुढे गेली, स्त्रियांना कितीही फ्रीडम मिळालं, तरी मातृत्व ही आस राहतेच. आणि जेव्हा ती टेक्नॉलॉजीच्या मदतीने जेव्हा हे स्वप्न साकार होतं, तेव्हा त्यांना मिळणारा आनंद वेगळा असतो, आणि त्यामुळे डॉक्टरांना मिळणारा आनंद सुद्धा खूप वेगळा असतो. अगदी बरोबर. एग फ्रीजिंग बद्दल सध्या गैरसमज पण मला वाटतं खूप आहेत, कारण सोशल मीडियामुळे अर्धवट माहिती असते, कधीतरी पुरेशी माहिती नसते. मग अशा वेळेस घरातल्यांचा सपोर्ट मिळणं किंवा त्यासाठी काही जागरूकता निर्माण करणं हे महत्वाचं आहे. तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल? बरोबर, तेच त्यासाठीच मला हे अशा सगळ्या मीडियामधूनच आपल्याला थोडंसं ते अवेअरनेस तयार करावंच लागेल. आणि जे कोणी पेशंट येतात माझ्याकडे त्यांना पण मी सांगत राहते, आणि आता तुझ्या ह्याच्याने तू देशीलच सगळ्यांना ज्ञान, त्यामुळे ते अजून जर अवेअरनेस होईल. असे बरेच लोक करतायत आपले प्रयत्न, पण ते त्याशिवाय ते होणार नाहीये. आणि त्यात वाईट काहीच नाहीये, म्हणजे याच्यातून काही दुष्परिणाम नाहीये, तुमच्यासाठी चांगलंच आहे स्वतःसाठी. फक्त लोकांना माहितच नाहीये का अजून, खूप जणांना माहित नाहीये. मला नाही वाटत असं एवढं नॅचरल, म्हणजे आपल्या डॉक्टरांपैकीच खूप जणांना माहित नाहीये. मग हा अवेअरनेस इथूनच सुरुवात करायला पाहिजे की आधी डॉक्टरांचं सगळं एज्युकेशन होईल, मग ते आपल्या आपल्या ग्रुपमधल्या लोकांना सांगतील समजावून की ते एवढी किती महत्वाची गोष्ट आहे. खरंच आहे. आज मॅडममुळेच मला पण ही नवीन माहिती कळली. म्हणजे मला आता मॅडम बोलत असताना एक गोष्ट आठवली, गांधारीची गोष्ट. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की गांधारीनी असं म्हणतात, आता त्या काळी तर ही टेक्नॉलॉजी 100% नव्हती, पण काही बीज काढून ठेवले होते, ते नंतर ते फर्टाईल झाले आणि मग एका वेळेस 100 कौरवांचा जन्म झाला, अशी पौराणिक एक कथा आहे बरं का. नाहीतर 100 पुत्र एका वेळेस कसे शक्य आहे, पण असं म्हणतात की ते काढून ठेवले होते बीज, असे त्याची ती पौराणिक कथा आहे. आणि हे मॅडम बोलत असताना आठवली, म्हणजे इतके प्राचीन संदर्भ पण आहेत त्याला. त्यामुळे मला असं वाटतं की मॅडमने आज सांगितलेली माहिती खूप महत्वाची आहे, त्याचा सगळ्या दृष्टीने विचार झाला पाहिजे. मॅडमने जसं सांगितलं तसं की पहिली गोष्ट तर पीसीओडी होऊ नये म्हणून काळजी घ्यायला हवी. सगळ्या मुलींनी, त्यांच्या पालकांनी, एकूण समाजाने या बाबतीत जागरूक राहायला हवं. तर त्या वाढत्या वयातल्या मुलींचं गर्भाशय किंवा एकूण आरोग्य चांगलं राहायला मदत होईल, ही मला वाटतं आजच्या आपल्या याच्यातली पहिली गोष्ट महत्वाची सांगता येईल. दुसरं की पीसीओडी झाल्यानंतर मॅडम म्हणतात तसं घाबरून जाऊ नये, नाही घाबरायचं. जीवनशैलीत जर योग्य बदल केले तर पीसीओडी बऱ्यापैकी कव्हर होऊ शकतो. पण पीसीओएस होऊ नये, सिंड्रोम झाल्यानंतर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. अशास्त्रीय उपचार करून, मनानेच काहीतरी ट्रीटमेंट घेऊन आहे तो आजार आणखी वाढू नये, ही दुसरी गोष्ट. बरोबर. तिसरं की पीसीओडी असेल तर लग्न लांबणीवर टाकू नये, हा मॅडमनी महत्वाचा दिलेला संदेश आहे.
एकूणच मला वाटतं की लग्नाचं लांबणीवर पडत चाललेलं वय हा समाजाचा आणि डॉक्टरांचा पण चिंतेचा विषय आहे. खरंच आहे. कारण त्याच्यामुळे पण इन्फर्टिलिटीचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे उगाच लांबणीवर न टाकता लग्न योग्य वयात जर झालं तर फर्टिलिटी रेशो चांगला राहील आणि नंतर कॉम्प्लिकेशन्स येणार नाहीत. आणि 35 नंतर बघ, तुझं लग्न झालं 35 नंतर, जे प्रेग्नन्सी नॅचरली जरी राहिल्या तर त्याच्यात जेनेटिक प्रॉब्लेम असण्याची शक्यता, कॉम्प्लिकेशन्स येतात, डाऊन सिंड्रोम, मेंटल रिटार्डेशन, ह्याचं प्रमाण किती जास्त आहे बघ ना. बरोबर. ते पण बऱ्याच मुलींना माहित नसतं की असं काय होऊ शकतं. ते पण टाळेल ना आपण जर एक फ्रीजिंग आधीच करून ठेवलं. आणि तुझं 37ला जरी प्रेग्नन्सी आपण ह्याच्याने केली तरी काही असा प्रॉब्लेम येणार नाही, कारण एक यंग आहे, त्यामुळे त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम येण्याची शक्यता. हा खूप महत्वाचा फायदा आहे एक फ्रीजिंगचा, की 35 नंतर होणारे कॉम्प्लिकेशन्स, चांगले बेबी, एकदम हेल्दी बेबी मिळणार. येस, हे कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो. काही पेशंट तर असे आहेत मॅडम, मी पाहिलेत की 40-45 नंतर त्यांना इतके दिवस राहिली नाही प्रेग्नन्सी आणि 40-45 नंतर वाटायला लागतं की आता प्रेग्नन्सी हवी आहे. आणि त्यासाठी मग डोनर एग्स घ्यावे लागतात किंवा एम्ब्रिओ घ्यावे लागतात किंवा सरोगसी करावी लागते किंवा काय काय आता टेक्नॉलॉजीची मदत घ्यावी लागते. त्याचं प्रमाण अजूनही आपल्या समाजात त्या मानाने कमी आहे, कारण अजूनही आपल्याकडे तशी अमेरिकन लाईफस्टाईल तेवढी आपण अंगीकारली नाही. पण हळूहळू हे वाढत झालेले असतात ना, की खूप थकून गेलेले असतात, मग ते डोनरला सुद्धा तयार होतात. हो, आजकाल डोनरला सुद्धा तयार होतात. त्यापेक्षा मग हे बरे ना, त्यापेक्षा हा उपाय चांगला आहे. स्वतःचे जीन्स तुम्हाला मिळतील, जर तुम्ही आणि हेल्दी मिळतील, आणि हेल्दी मिळतील. उशिरा जरी प्रेग्नन्सी राहिली तरी अबॉर्शनचे चान्सेस नाहीत, अबनॉर्मलिटीचे चान्सेस नाहीत. हेल्दी जेवढं एक असेल तेवढं प्रेग्नन्सी चांगली राहते. म्हणजे ही कृत्रिम गर्भधारणा असली तरी त्यासाठी वापरलं जाणारं ओव्हम मात्र तुमचं असेल आणि ते हेल्दी असेल याची काळजी या प्रोसेसमध्ये घेतली जाते. म्हणून ही प्रोसेस खूप महत्वाची आहे. ज्या करिअरिस्टिक मुली आहेत किंवा काही कारणांनी प्रेग्नन्सीला, लग्नाला उशीर होत आहे, त्या मुलींनी या पर्यायाचा नक्की विचार करावा, असं या पॉडकास्टद्वारे मी आणि मॅडम तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो की ही माहिती अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवा, कारण पुढच्या निरोगी पिढीसाठी ही माहिती खूप आवश्यक आहे. पुन्हा असेच काही विषय घेऊन आपण आरोग्य मंथन या मालिकेवर नक्की भेटूया. मी आज मॅडमचे खूप खूप धन्यवाद मानते की आपल्या प्रेक्षकांना आणि बऱ्याचशा वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा नवीन असलेली माहिती आज मॅडमनी खूप सोप्या भाषेत समजावून सांगितली. त्यासाठी मॅडमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू स्मिता, मला पॉडकास्ट मध्ये बोलवल्याबद्दल खूप खूप आभार. येस, थांबूया. शुभम भवतु. धन्यवाद.